मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये सध्या रस्ते डांबरीकरण तसेच ड्रेनेजचे काम सुरू आहे। सदर कामे जवळपास 20 कोटींची होत असताना परत 40 कोटी रुपयांच्या रस्ते काँक्रिटीकरण कामासाठी 12/1च्या मंजुरीकरिता पणन संचालकाकडे पाठवण्यात आले आहे। 4 वर्षांपूर्वी 19 कोटी खर्च करून बाजार समिती प्रशासनाने बाजार आवारात रस्त्याचे काम केले होते। त्यावेळी धान्य मार्केटच्या व्यापारी संघटनेने मागणी केली होती की काँक्रिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करा। मात्र आता रस्ते, ड्रेनेज लाईन, फुटपाथची कामे होऊन देखील पुन्हा एकदा व्यापाऱ्यांची संस्था ग्रोमा संघटनेने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे। व रस्ता चांगला असताना देखील संचालक मंडळाने पाहणी न करता याला मंजुरी देखील दिली आहे। त्याकरिता मार्केट संचालक 12/1ची मंजुरी घेण्यासाठी पणन संचालकांवर दबाव टाकत असल्याची चर्चा बाजारावर सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालय दलालमुक्त होणार, मग या संचालकांसाठी मंत्रालय खुले आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। पणन मंत्र्यांच्या कार्यालयात 12/1च्या मंजुरीसाठी पणन संचालकांवर दबाव आणणारे ते अधिकारी कोण? संचालक आपल्या मर्जीतील कंत्राटदार कसे मिळतील व त्या कंत्राटदारांकडून 70 कोटींच्या कामाकरिता 10 कोटी टक्केवारीसाठी काँक्रिटीकरणाच्या तयारीत असल्याचे चर्चा बाजारावर सुरू आहे। APMC न्यूज डिजिटल चॅनलने धान्य मार्केटमधील A to Z विंगची पाहणी केली आहे। प्रत्येक विंग आणि मुख्य रस्ता चांगला आहे, त्याचे काम झालेले आहे आणि सध्या सुरू देखील आहे। त्यामुळे गरज नसताना एका व्यापारी संस्थेच्या मागणीनुसार गुळगुळीत डांबरी रस्ता उकडून त्याचे काँक्रिटीकरण का करायचं आणि ते झाल्यावर तो डांबरी असणेच योग्य आहे असे ठरवून पुन्हा त्याचे काम का सुरू करायचे, हा मुद्दा उपस्थित होत आहे। यामध्ये कोणत्याही बाजार घटकांचा फायदा नसून केवळ संचालक आणि कंत्राटदारांचा फायदा असल्याचे देखील बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट APMC न्यूज।